तुकाराम महाराज शेवटच्या कीर्तनामध्ये काय असतंय तर ह्या 5-6 दिवसामध्ये केलेल्या सेवेचं फळ म्हणून मागायचं आहे. आणि तुम्ही आजच्या अभंगामध्ये संपत्ती मागत नाही, धन मागत नाही, तुम्ही फक्त संतांची संगत मागताय, तुम्ही फक्त देव मागताय. महाराज हे देव मागण्याकरिता, संतांची संगत मागण्याकरिता तुम्ही एवढा जन्म येणार का? अजून येणार. तुकोबराई शेवटचे
म्हणतात, देवा या जर मला साधू संतांची संगत घडली, देवा तुझी सेवा करण्याची संधी भेटली ना, एवढाच जन्म नाही, पुन्हा पुन्हा मी जन्माला येईन. तुका म्हणे गर्भवासी. आणि देवा गर्भवासाचं दुःख भरपूर आहे. काय सांगू गर्भेचे यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मोठा तू रक्षण क्षणा व्याधे. देवा या गर्भवासाचं दुःख भरपूर आहे, मला सुद्धा माहित आहे. 9 महिने 9 दिवस आई त्या उदरामध्ये राहावं लागतं. पण आईच्या उदरामध्ये राहत असताना असं निवांत असं उभं राहता येतं का? महाराज वर्णन करतात, गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड. आईच्या उदरामध्ये राहिल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस राहत असताना काय काय वेळेस लेकरू फिरत असतं. अशा वेळेस वर पाय आणि खाली मुंडकं एवढं दुःख सहन करावं लागतं. महाराज वर्णन करतात, ते किती जरी दुःख असलं तर देवा जन्माला गेल्यानंतर या संतांची संगत घडत असेल तर ते दुःख मी सहन करेन. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हाशी. मला पुन्हा जन्म घेणार आहे फक्त तुझी सेवा करण्याकरिता. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावी आम्हाशी. आणि गर्भवासाला गेलं ना दादा, गर्भवासाला गेल्यानंतर हे जन्म पुन्हा भेटणार नाहीत. अनेक जन्माच्या नंतर 3.5 हाताचं शरीर भेटते. खरं सांगू, तुका म्हणे संधीना अधिक वैष्णवांची मांदी. हे 3.5 हाताचं शरीर पुन्हा पुन्हा भेटणार नाही. 84 लक्ष योन्या फिरल्याच्या नंतर हे 3.5 हाताचं शरीर भेटतं. मग या 3.5 हाताचं शरीर भेटलं ना, या शरीराचं या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हे 3.5 हाताचं शरीर भेटले ना, या शरीरामध्ये साधू संतांची संगत आहे. हे शरीर भेटले ना, याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. कोल्या कुत्र्याच्या जन्माला गेलं तर हे ज्ञान भेटणार नाही. कोल्या कुत्र्याच्या जन्माला गेलं तर ह्या संतांची संगत होणार नाही. म्हणून हा जन्म भेटलाय ना, तर देवा पुन्हा पुन्हा तुका म्हणे गर्भवासी असा जन्म पुन्हा पुन्हा दे. कारण जन्माला आलं की या संतांची संगत होणार आहे. जन्माला आलं की देवाची भेट होणार आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, जन्म भेटलाय तर या जन्माचं संधीचं सोनं केलं पाहिजे. कोणी कोणी केलं? अरे तानाजी, येसाजी, कोंडाजी, बहिरजी, कधी माळी, कधी कुणबी, कधी धनगर, कधी मराठा, कधी ब्राह्मण, कधी मुसलमान, सगळ्याच समाजाची पोरं माझ्या राज्याच्या सोबत होती. संधीचं सोनं. एक एक मावळा जायचा तर एकेकाला पळवून लावायचा. एक एक मावळा जायचा तर एक एक गड आणायचा. गडाची संख्या 10 झाली, 10ची 20 झाली, 20ची 30 झाली. नव्हे तर